students. So now today we can discuss the remaining examples on that of the inverse function. तर काल आपण 6 टाइप पर्यंत आलतो. Now take that of the 7th type. Differentiate the following with respect to x or find dy by dx. तर बघा ना, differentiate the following with respect to x or find dy by dx. So see that examples. Now we have to note all the types of that the formulas which we can learn in the 11th standard or in that of the set of that tables. जे काही 2-4 टेबल आपण ऑब्झर्व केले त्याचा तर इथे उपयोग होईल. तर सी दॅट, तर पहिली फंक्शन आहे cot इनव्हर्स ऑफ. बघा, cot ऑफ एकदम साधा आहे, e raised to that of the x square. तर सी दॅट, मग त्याला y नाव द्यायचा. लेट अस टेक दॅट y इक्वल टू cot इनव्हर्स ऑफ cot ऑफ e raised to x square. आणि मग आता इथे सूत्रांचा उपयोग होईल. आपण ते ऑब्झर्व केलं, cot इनव्हर्स cot, that function becomes a free आणि मग अवघड फंक्शन सोपी झाली. हा त्या सूत्रांचा टेबलचा उपयोग. आणि मग आलं तुमचं y इक्वल टू e raised to x square. tan असलं तरी चालते, सगळे आहेत सूत्र तुमच्याकडे. आणि मग इथं म्हणा apply dd by dx on both sides, that is the dy by dx equal to dd by dx of e raised to x square. आणि मग आपल्या सूत्रात चला, e raised to x square आहे, कंपोजिशनचा उपयोग e raised to x square into dd by dx of x square. वेल, आणि मग इथं या that is equal to e raised to x square आहे तसा, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x square that becomes 2 times of x. आणि मग तुमचं बघा डेरिव्हेटिव्ह किती व्यवस्थित. and therefore dy by dx equal to twice x into that e raised to x square. त्यानंतर तर असे आता पटपट उदाहरणं चालायची सोडवत. तर ऑब्झर्व हियर, देन हा बघा, कोसेक इनव्हर्स ऑफ 1 अपॉन कॉस ऑफ. आता तुम्हाला सरळ देता आलं पाहिजे, डेरिव्हेटिव्ह एकदम साधा असणार आहे. दॅट इज 5 raised to x. cosec inverse of 1 upon cos of 5 raised to x. Let that y equal. मग आता आपल्याकडे सूत्र आहेच, तर सूत्राचा जास्त फायदा आहे. त्यामुळे ऑब्झर्व दॅट 11th स्टँडर्ड फॉर्म्युली. तर 1 upon cos म्हणजे तुमचं झालं sec of that 5 raised to x. ब्रॅकेटला काळजी घ्या, फंक्शनचं स्वरूप महत्वाचं आहे. डेरिव्हेटिव्ह बघा किती साधा येतोय. दॅट इज इक्वल टू, मग कोसेक इनव्हर्स आहे, सेक आहे, सेकला कोसेकच्या भाषेत कसं लिहायचं त्याचा पण सूत्राचा उपयोग आहे आपल्याकडे. तो चार्ट होताच. मग सेकचं कोसेक मध्ये रूपांतर येताना आपण π/2 चा उपयोग घेतला होता. दॅट इज कोसेक ऑफ π/2 मायनस थीटा, आणि थीटाच्या ऐवजी आहे 5 raised to x. पण कोसेक सेक इनव्हर्स या काही एकमेकांच्या इनव्हर्स फंक्शन नाहीत. सेक इनव्हर्स आहे, कोसेक इनव्हर्स कोसेक आहे. आणि मग आता ते आपल्याला नाहीसं होणार. आणि मग y बरोबर किती सिंपल आलं बघा. दॅट इज π/2 मायनस दॅट 5 raised to x. आणि मग इथं या, and therefore by our simple way dy by dx equal to π/2 constant derivative आला 0, डायरेक्ट देतो minus 5 raised to x into that of the log of 5. आणि मग इथं स्टेप बाय स्टेप चला, म्हणजे कधी कधी माझ्याकडनं पण चुका होतात, तर तुम्ही तेवढं लक्ष ठेवायचा. that becomes not purposely but that are arise errorly. तर minus 5 raised to x into that of the log of 5. त्यानंतर तर असे हे उदाहरण चांगले आहेत. नोट दॅट वेल, गेट डेफिनेटली. सी दॅट, बघा आता कॉस इनव्हर्स ऑफ, सगळा हा सूत्रांचा खेळ आहे ना. कॉस इनव्हर्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 1 plus cos of x upon 2. पण फंक्शनचं स्वरूप महत्वाचं आहे. तर दॅट इज इक्वल टू, बघा आता कसं जातोय आपण. तर कॉस इनव्हर्स, आता कंपोजिटने मिळवणं सुद्धा अवघड आहे, परंतु सूत्राचा उपयोग घेतला की ते इझी होते. कसं होतंय बघूया. मग वर्गमूळ आहे, याचा अर्थ 1 plus cos of x चं सूत्र तुमच्याकडे पाहिजे, बरोबर. आणि मग हे 3 सूत्र लक्षात ठेवायचे.
cos of 2x that is equal to cos square of x minus sin square of x. बघा हे दोघांच्या स्वरूपामध्ये आलं. फक्त cos च्या भाषेमध्ये 2 times cos square x minus 1, फक्त sin च्या भाषेमध्ये 1 minus 2 times sin square of x. आणि हे डबल अँगलचे सूत्र फायद्याचेच ठरतात. आणि sin of 2x त्याला एकमेव फॉर्म्युला होता 2 times sin x into cos of x. आणि मग आता आपणाला इथं डबल अँगल आहे 2x x. मग तिकडे काही असू डबलचं इकडे हाफ होतं. इथं 3x असलं 3x/2, 4x असलं 2x. लाईक ऑफ दॅट. आता तुम्हाला कोण पाहिजे? हा एक इकडे येतो. याचा अर्थ 1 plus cos of 2x equal to 2 times cos square of x. स्क्वेअर आलं म्हणजे वर्गमूळाची मदत होणार. आणि मग बघा that is the square root of 2 times cos square of 2x. x होता म्हणजे x चं काय होणार? अँगल x/2 that is upon 2. रिमेंबर दॅट फॉर्म्युले. नेहमी ट्रिगोनोमेट्री मध्ये फॉर्म्युले लक्षात असतील. यू कॅन गेट दॅट इझिली. झालं. त्यानंतर आता प्रश्न मिटेला. सरळ रूप देण्याची प्रक्रिया व्यवस्थित विचारात घ्यायची. cos इनव्हर्स ऑफ. आता हे दोन कॅन्सल झाले. स्क्वेअरचं वर्गमूळ आलं. ह्या पण ब्रॅकेटची काय गरज नाही. राहिला फक्त अँगल तुमचा cos of x/2. आणि मग आता इनव्हर्स मध्ये या. आणि मग y बरोबर cos इनव्हर्स cos. किती साधं आलं बघा. नाहीतर वर्गमूळाचं कंपोजिशन, परत भागाकाराचा नियम, परत cos चा डेरिव्हेटिव्ह, दॅट बिकम्स डिफिकल्ट. आणि मग dy/dx बिकम्स दॅट ऑफ द 1/2. कारण x चा डेरिव्हेटिव्ह 1 1/2 हा तुमचा कोएफिशियंट आला. त्यानंतर दुसरं पण बघा. y इक्वल टू डायरेक्ट देतो नाव cos इनव्हर्सच आहे. cos इनव्हर्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ सेम 1 minus cos of x square. अँगल कडे लक्ष ठेवायचा. सूत्र 1 minus cos असं लक्षात ठेवायचं. अपॉन दॅट 2. बरोबर. आणि मग आता 1 minus cos, इथं 1 plus cos of theta चं सूत्र आलं. इथं 1 minus cos of theta चं. 1 minus cos of 2 theta बरोबर काय असतं? 2 times sin square theta. बघा 1 minus that cos of 2 theta equal to 2 times sin square theta. त्या मागच्या सूत्रापासून ते मिळतंय. एका सूत्रावरून अनेक सूत्र तयार करता येतात. आणि मग याचा इथं उपयोग करायचा. तर सी दॅट. मग इथं 1 minus cos of 2x square आले. सूत्राचाच उपयोग करा. डेरिव्हेटिव्ह नंतर साधा तयार होणार. मग वर्गमूळ ठेवलं 1 minus cos of x square. आता तिथं अँगल तुमचा x square आहे. याचा अर्थ इथं असणार 2 times sin square theta/2. मग थीटा काही असू द्या. आणि इथं होता x square upon 2. कारण अँगल थीटा x square आहे. त्याच्या हाफ अँगल इथं हे 2. आणि मग आता डू दॅट अवे. बघा आता हे दोन कॅन्सल झाले. स्क्वेअर रूटचं वर्गमूळ आलं cos इनव्हर्स ऑफ sin of x square/2. ब्रॅकेट टाका म्हणजे अँगलचं कन्फ्युजन अजिबात नाही होणार. अजून स्वरूप द्यायचा. मग cos इनव्हर्स cos दे आर नॉट इनव्हर्स फंक्शन्स ऑफ इच अदर. मग sin ला cos च्या भाषेत लिहायचं. आणि मग ते होता आपल्या अलाइड अँगल मध्ये. सूत्राच्या संचामध्ये ते आहे बघा. ऑब्झर्व दॅट cos इनव्हर्स ऑफ cos ऑफ pi/2 मायनस थीटा. आणि थीटाच्या ऐवजी आहे x square/2. किती सिंपल आलं. आणि मग दॅट इज इक्वल टू. आता इथं y फ्री झाला. एकदम सिंपल. cos इनव्हर्स cos that goes inverse functions away. pi/2 minus that of the x square/2. हा झाला y. आणि मग आता dy/dx बघूया. ते किती सिंपल झालं बघा. तसं ते अवघड आहे परंतु सूत्रांमुळे ते सोपं होत चालतं. आणि मग डायरेक्ट देऊ किंवा स्टेप बाय स्टेप देऊ. dy/dx इक्वल टू dt/dx ऑफ pi/2 minus that of the x square/2. बरोबर. आणि मग आता बघा तर साधा आहे. pi/2 कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह 0 त्याच. त्यानंतर -1/2 कॉन्स्टंट इथला. आणि x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह आला तुमचा 2x. आणि मग सिंप्लिफाय सिंपल वे. आणि मग dy/dx इक्वल टू -2 कॅन्सल झाले. आणि x चा डेरिव्हेटिव्ह आला 1. दॅट इज सॉरी हे मायनस साइन राहिलंच. दॅट इज -1. तर अशा रीतीने 2x आला त्या ठिकाणी 1 ला कॅन्सलेशन मिळालं. तर असे ते उदाहरणं व्यवस्थितरित्या ऑब्झर्व करायच्या. सोपे असतात. तुम्हाला थोडंसं अवघड वाटेल पण सूत्रांचा त्याचा विचार करत चालायचं. बरोबर येतं. त्यासाठी यू कॅन ट्राय ॲट होम कॉन्फिडन्सली. त्यानंतर बघा आता
हे ऑल एक्झाम्पल्स आर व्हेरी वेल. तर y इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ काय आहे बघा. हे टेक्निक सगळीकडे उपयोगात आणायचा. हा फक्त अँगल मार्गदर्शक असतो, हे लक्षात ठेवायचं. 1 मायनस टॅन थिटा डिवायडेड बाय 1 प्लस टॅन थिटा. त्याच्या x/2 च्या ऐवजी ते 5x/2 देतील किंवा आणखी काही देऊ शकतील. फक्त आपला मूळ सूत्रांचा संच लक्षात ठेवायचा. फ्रॉम द 11 फ्रॉम दिस टेबल्स फ्रॉम द 12th दॅट इज इक्वल टू. आणि मग आता इथं बघू काय होतंय ते. तर टॅन इनव्हर्स आहे. मग आता त्या एकला टॅनच्या भाषेत लिहायचं, म्हणजे टॅनच्या स्वरूपात तर सूत्र मिळायला पाहिजे. आणि मग टॅन इनव्हर्स ऑफ 1 म्हणजे कोण, टॅन ऑफ π/4 मायनस दॅट टॅन. तर ते हाफ अँगल फॉर्म्युली, ऍडिशन फॉर्म्युली नोट क्लिअर. त्यानंतर 1 प्लस बघा टॅन π/4 इंटू टॅन x/2. एकदा सूत्र समोर आलं, काळजीपूर्वक उदाहरणात उपयोग करायचा. त्याचा पण नेचर, त्याची पण नीती दुसरीकडे उपयोगात आणायची. तर सी दॅट. मग टॅन इनव्हर्स ऑफ, आणि हे सूत्र आहे तुमच्याकडं, टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी. ह्या एकला आणि ह्याच्या सहगुणकाला सूत्राप्रमाणे लिहिलं. कारण तुमच्याकडे ते दोन सूत्र होते, टॅन ऑफ ए मायनस बी किंवा ए प्लस बी. मग कसं असतं ते, टॅन ए प्लस ऑर मायनस टॅन बी, जे इथं साइन आहे तेच अंशस्थानी असतं, आणि त्याच्या विरुद्ध इथं 1 मायनस प्लस टॅन ए इनटू दॅट ऑफ द टॅन बी. म्हणजे अंशस्थानी प्लस असेल, छेदस्थानी मायनस, मायनस असेल तर प्लस. आणि मग राईट हँड साइड तुमच्याकडे आहे, लेफ्ट हँड साइडला आपण जाऊ शकता. आणि मग टॅन इनव्हर्स टॅन बरोबर मिळतंय. मग टॅन इनव्हर्स टॅन ए च्या ऐवजी आहे π/4, मिडल साइन मायनस, अँगल बी च्या ऐवजी आहे तुमचं x राईट, डबल ब्रॅकेट पाहिजे. आणि मग आपल्या इनव्हर्स फंक्शनच्या नियमाप्रमाणे दॅट इज टॅन इनव्हर्स टॅन गेट कॅन्सल. कॅन्सल म्हणजे दे आर इनव्हर्स फंक्शन्स ऑफ ईच अदर. आणि y किती सिंपल राहिलं बघा. सुरुवातीला ते भागाकार आहे, गुणाकार आहे, वजाबाकी आहे, अँगल आहे, कंपोजिट आहे, इनव्हर्स आहे. पण तो सूत्राचा उपयोग केल्यामुळे ते एकदम इझी आलं. आणि मग डायरेक्ट देऊ शकता dy by dx equal to π/4 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह मायनस -1/2 कॉन्स्टंट कोएफिशियंट x चा डेरिव्हेटिव्ह a. आणि मग हे द्या तिथं. हे आपल्या फायद्याचं ठरतं, कोणाचा डेरिव्हेटिव्ह किती आला ते. आणि हे झालं तुमचं आन्सर. तर असे उदाहरण आहेत. कसे सोडवले ते बघायचं. सूत्र कोणतं उपयोगात आणलं, त्यामुळे सूत्राचं एक पेपरवरती सगळ्या sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 पासून घ्यायचे. त्यानंतर पुढचं बघा 6th एक्झाम्पल. कोसेक इनव्हर्स ऑफ 1 अपॉन, तर सूत्र महत्वाचे आहेत. 4 टाइम्स cos क्यूब ऑफ 2x, 4 टाइम्स cos क्यूब ऑफ 2x मायनस 3 cos ऑफ 2x ब्रॅकेट पूर्ण 3 cos ऑफ 2x. आणि मग त्याला परत y नाव देऊ, लेट दॅट y इक्वल टू कोसेक इनव्हर्स ऑफ. आणि मग हे सूत्र कोणाचं तरी आहे, आपल्या त्या चार्ट मध्ये पण असंच आहे. 4 cos क्यूब ऑफ x मायनस 3 cos ऑफ x. x च्या ऐवजी किंवा थिटाच्या ऐवजी तर 2x आहे. आणि दॅट इज द फॉर्म्युला फॉर cos ऑफ 3 थिटा. तर असं असतं ते cos ऑफ 3 थिटा इक्वल टू 4 cos क्यूब थिटा मायनस 3 cos ऑफ थिटा. तर याच्या अँगल इथं डबल येतो, बरोबर. कारण इकडं थिटा आहे, इकडं त्याच्या तिप्पट अँगल आला, डबल नाही सॉरी, दॅट ऑफ द 3 थिटा. कारण हे cos ऑफ 3 थिटाचं थिटाच्या भाषेतलं सूत्र आहे. sin ऑफ 3 थिटाचं फक्त याच्या विरुद्ध 3 sin थिटा मायनस 4 sin क्यूब थिटा. मग आता आपल्याकडे अशा नेचरचं सूत्र आहे, त्याच्यावर आपण इकडे येणार आहे, इकडून इकडे नाहीये. जर समजा cos ऑफ 3 थिटा असतं तर काहीच अडचण नसते आली, बरोबर. म्हणून तर सूत्र कसे आहेत त्याच्यावरती लक्ष ठेवायचा. मग इथला अँगल 2x आहे, त्याच्या तिप्पट अँगल तयार होणार. आणि मग बघा कोसेक इनव्हर्स ऑफ 1 अपॉन cos ऑफ इथं 2x, त्याच्या तिप्पट अँगल आला 6x. दॅट ऑल. आणि मग आता cos आलं 1 अपॉन cos म्हणजे सेक, चालायचं सूत्राप्रमाणे, बरोबर. सेक ऑफ दॅट ऑफ द 6x. पण तो कोसेक इनव्हर्स एक, दे आर नॉट इनव्हर्स फंक्शन्स ऑफ इच अदर. परत त्याला कोसेक मध्ये आणा, अलाइडचा उपयोग करा.
आणि मग कोसेक इन्व्हर्स ऑफ हे सगळं आहे तुमच्याकडं π/2 मायनस थिटा, थिटाच्या ऐवजी कोण आला आता तुमचं 6x. वेल एक्झाम्पल्स. आणि मग किती शिल्लक राहिले बघा, छान. कोसेक इन्व्हर्स कोसेक दॅट गेट कॅन्सल बिकॉज ऑफ दॅट द इन्व्हर्स मिनिंग. आणि मग शिल्लक राहिलं फक्त π/2 मायनस 6x. आणि आता डायरेक्ट देऊया. and therefore dy by dx equal to π/2 constant 0 वजा 6x चा वजा 6 आला. आणि हे मुद्दाम देतोय आम्ही, तुम्ही म्हणाल येतं का नाही येतं म्हटलं तरी चालेल, परंतु आपल्याला त्याचं अंडरस्टँडिंग होणं क्लिअर महत्वाचं आहे. dy by dx equal to minus 6x. तर असे हे वेल एक्झाम्पल्स these are. Note clearly, concentrately, then your confidence definitely increase. त्यानंतर आता त्याच्या पुढचं बघा. Well examples these are. So see that cot inverse of sin of 3x बघा आताच उपयोग केला त्याचा अपॉन 1 plus cos of 3x. 1 plus cos of 3x. मग हे सूत्र उपयोगात आणता आले पाहिजेत. तर त्यामुळे लक्ष ठेवायचं. तर गिव दॅट अ नेम y इक्वल टू. मग आता इथं कॉट आहे, साइन ऑफ 3x आहे, 1 प्लस कॉस ऑफ 3x आहे. मग हे कुठलं तरी मार्गदर्शक तत्व अवलंबायचा. मग आपण 1 प्लस कॉस ऑफ 2x चा उपयोग घेतला, आता इथं 3x आले. आणि हे दोन सूत्र उपयोगात आणायचे. कोणकोणते ते बघा. प्रथम 1 प्लस कॉस ऑफ 2 थीटा, हे स्टँडर्ड फॉर्म लक्षात ठेवा. 1 प्लस कॉस ऑफ 2 थीटा इक्वल टू 2 टाइम्स कॉस स्क्वेअर थीटा. आणि दुसरं साइन ऑफ 2 थीटा इक्वल टू 2 टाइम्स साइन थीटा इनटू कॉस थीटा. थीटाच्या ऐवजी कधी ऑड नंबर असतो, कधी इवन नंबर असतो. इवन आला 2 ने भाग जाणार, ऑड असेल अपूर्णांकता येणार. म्हणजे आता इथं 3x आहे, त्याच्या हाफ मध्ये किती येणार 3x/2. आता त्याचा विचार करायचा. कसा विचार करायचा? कारण याचं सूत्र आहे, हा भागाकार आपण कंपोजिट न सोडू शकतो, म्हणजे लॉंग होणार. याने एकदम सोपं होणार आहे. कसं ते बघूया. मग कॉट इन्व्हर्स ऑफ, मग साइन ऑफ 2 थीटा, मग इथं अँगल 3 थीटा आहे, त्याच्या निम्मा राईट हँड साइडला जाणार. मग 2 थीटा बरोबर बघा 2 टाइम्स साइन ऑफ 3x/2 बघा इनटू कॉस ऑफ 3x/2 झालं. त्याला तो सूत्र असणार साइन ऑफ 2 थीटाचं. फक्त थीटा 2 थीटाच्या ऐवजी 3x आहे, म्हणून त्याच्या निम्मा अँगल इकडे तयार झाला डिवाइडेड बाय. आता हे सूत्र 1 प्लस कॉस ऑफ 2 थीटा 2 टाइम्स कॉस स्क्वेअर ऑफ याच्या निम्मा अँगल बरोबर तयार होता. बघा उदाहरण कसं तयार होत चाललंय. त्यानंतर आणि मग आता या ठिकाणी बघा दॅट इज इक्वल. मग काहीतरी कॅन्सल होत आहे, लगेच पुढचा पर्याय उपलब्ध राहतो, पुढच्या स्टेप्स तयार होतात. कॉट इन्व्हर्स ऑफ हे दोन कॅन्सल झाले, एक कॉस या स्क्वेअर मध्ये कॅन्सल झाला. शिल्लक राहिलेलं पुढच्या स्टेपला द्या. डू नॉट स्क्रॅच द्या. म्हणजे कॉस ऑफ 3x/2 म्हणजे अशा रेषा नाही मारायच्या, नाही तर ते चुकीचं ठरतं. आणि मग बघा किती छान आलं. अँगल समान साइन अपॉन कॉस दॅट इज अ tan. काय हरकत नाही. tan ऑफ अँगल आला तुमचा 3x/2. परंतु कॉट आणि tan इन्व्हर्स फंक्शन आहेत. मग परत आल्या प्रमाणे tan ला कॉट मध्ये आणू. आणि हे सूत्र आहेत आपल्याकडे कॉट इन्व्हर्स ऑफ कॉट ऑफ आणि मग π/2 चा उपयोग. π/2 मायनस इथला अँगल थीटाच्या ऐवजी 3x/2 आहे. आणि आता इन्व्हर्सचा उपयोग. कॉट इन्व्हर्स कॉट दे बोथ दॅट मीन्स बाय इन्व्हर्स वे. आणि y बरोबर एवढं शिल्लक राहिलं किती व्यवस्थित. दॅट इज π/2 मायनस 3x/2. आणि मग बघा dy by dx इक्वल टू π/2 कॉन्स्टंट 0 आलं. x चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 3/2 कॉन्स्टंट. फायनल आन्सर लिहाच जाऊ द्या एक स्टेप. dy by dx इक्वल टू मायनस 3/2. तर असे हे व्यवस्थित उदाहरण आहेत. सिम्प्लिफाय वेल. त्यानंतर किती सूत्र कन्फर्म होतात मिळतात. उदाहरण सोडले की तुम्ही परफेक्ट होत चालला. यू कॅन ट्राय ॲट होम. तुम्ही घरीच आहात, त्याचा फायदा घ्या. डू नॉट वेस्ट युअर टाइम देअर. त्यानंतर पुढचं बघू. 8th एक्झाम्पल. काही असं नंबर काय एवढा महत्वाचा नाही. त्यानंतर बघा tan इन्व्हर्स ऑफ
tan inverse of cos of 7x divided by 1 plus sin of 7x. तर हे अँगल काही देऊ शकतात ना, ते 2x देतील, 3x देतील, 6x देतील. फक्त ते सूत्र कसं उपयोगात आणायचं हे टेक्निक आपल्याला हवंय. बरोबर, मग गिव्ह दॅट नेम. फक्त आता अगोदर सरळ रूप कसं द्यायचं फंक्शनचं बघा. डेरिव्हेटिव्ह एकदम शेवटी छान मिळतोय, साधा मिळतोय. दॅट इज इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ, आणि मग आता विचार करायचा बघा. मग आता 1 प्लस साइन ऑफ 7x 1 प्लस कॉस ऑफ 2 थीटाचं सूत्र आहे, 1 मायनस कॉस ऑफ 2 थीटाचं आहे, परंतु 1 प्लस साइन ऑफ 2 थीटाचं नाही. लक्षात आलं. आणि मग आता त्याला थोडंसं विचार करायचा. मग आपल्याकडे हे मूळ सूत्र होते, मग मी 3 सांगितले होते. cos of 2 theta equal to cos square theta minus that of the sin square theta. त्याचा इथे उपयोग करावा लागेल. मग अगोदर त्याचा विचार करू. आम्ही इथला अँगल आहे तुमचा 7x, 7च्या निम्म इकडे होणार, म्हणजे कसं येणार ते cos square 7x/2 मायनस, सी दॅट सिंपल वे. फक्त अँगल 7 च्या ऐवजी ते 17 देतील, 77 देतील. विचार मात्र तोच, cos square मायनस sin square. अँगल जो आहे त्याच्या निम्मा. सम असेल भाग जाणार, विषम असेल नाही जाणार, परंतु 1/2 तयार होणार. झालं. त्यानंतर मग आता त्या साइन ऑफ 7x चं सूत्र आपल्याकडे आहे, साइन ऑफ 2 थीटाचं. बघा त्याचा उपयोग होतोय. साइन ऑफ 2 थीटा बरोबर त्याचे हाफ काय असतात, 2 टाइम्स साइन थीटा इंटू कॉस थीटा, किंवा 2 टाइम्स कॉस थीटा इंटू साइन थीटा. आणि आता 1 ला मी त्याच अँगलच्या भाषेत लिहिणार. आणि 1 म्हणजे ट्रिगोनॉमेट्री मध्ये कोण, साइन स्क्वेअर थीटा प्लस दॅट कॉस स्क्वेअर थीटा. दॅट इज द फर्स्ट फंडामेंटल आयडेंटिटी इन आवर ट्रिगोनॉमेट्री व्हिच इज व्हेरी युजफुल. त्याच्यावरून बाकीचे सगळे सूत्र आपणास मिळालेत बघा. आणि मग हे ऍडजस्टमेंट करायला आल्या पाहिजेत, आणि ते उदाहरण आपल्याला मिळवता येतात, उदाहरणापासूनच ते मिळतात. आणि मग आता मी 1 ला त्यांच्या भाषेत लिहितो. मग कसं ते बघा, cos square 7x/2 प्लस sin square 7x/2. वेल 7x/2 हा, आणि त्या अधिक 7x ला, सॉरी sin of 7x ला 2 टाइम्स cos of 7x/2 इंटू sin of 7x/2. इथं थोडंसं लक्ष ठेवा, हा ब्रॅकेट इथपर्यंत आहे, ते गुणात गुणिले आहेत ना त्या ठिकाणी. दॅट इज इक्वल. मग बघा काय होत आहे, tan इनव्हर्स ऑफ, ब्रॅकेट द्यावाच लागेल. मग cos स्क्वेअर 7x/2 मायनस sin स्क्वेअर 7x/2 आपल्या त्या सूत्राप्रमाणे दे आर फॅक्टरेबल. मग a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचं सूत्र इथे उपयोगात आणायचं. आणि त्याचे अवयव काय असतात, a प्लस b आणि a मायनस b. मग त्याप्रमाणे विचार करायचा. म्हणून तुम्हाला सूत्राचा संचय फार उपयोगीचा ठरतो. cos 7x/2 प्लस sin 7x/2. आता अँगल डायरेक्ट येतो, इथं आलं, आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये तेच cos 7x/2, परंतु आता मात्र वजा sin cos 7x/2 हा कंस पूर्ण. बघा कसा फायदा होतोय, एकावरून एक मिळत चालता. हे आलं की हे येतं, कारण इथं होता पूर्ण वर्ग होणार आहे, कोणाचा ते बघा. आता इथं कसं आलं, a स्क्वेअर अधिक b स्क्वेअर अधिक 2ab, आणि म्हणून तो असणार पूर्ण वर्ग cos 7x/2 प्लस sin 7x/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर. झालं. आणि मग आता किती फायदा होते बघा. आता अजून tan येईल पर्यंत किंवा cot येईल पर्यंत थांबायचं नाही, तरच आपण त्या इन्व्हर्सचा उपयोग करू शकता. cot आलं तरी चालतंय, tan आलं तर त्याच्यापेक्षा आणखी चांगलं. आणि मग बघूया tan इनव्हर्स ऑफ. मग ह्या स्क्वेअर मधला एक पॉझिटिव्ह ब्रॅकेट याच्याशी कॅन्सल, शिल्लक राहिलेलं आता विचारात घेऊ. cos 7x/2 मायनस दॅट, एक मिनिट, cos cosच झालंय, इथं साइन पाहिजे. तर हे असं लक्ष ठेवायचं थोडंसं, तुम्ही सुद्धा टेक द केअर. cos 7x/2 मायनस sin 7x/2 डिवाइडेड बाय, एक ब्रॅकेट याच्याशी कॅन्सल झाला, एक शिल्लक राहिला, cos 7x/2 प्लस sin 7x/2 ब्रॅकेट कंप्लीट. बघा एक उदाहरण, परंतु किती सूत्र उपयोगात आणायला ते लावतंय आपणास. म्हणून तर आपण थोडंसं स्थिर, कॉन्सन्ट्रेटली ऑब्झर्व दॅट. त्यानंतर अजून tan नाही आला, आता कसं येते ते बघूच. त्यानंतर ह्या फंक्शनचं स्वरूप महत्वाचं आहे, डेरिव्हेटिव्ह एकदम साधा असणार आहे. झालं. आता हा तर काय भागाकार नाही करता येत. तुम्ही म्हणणार हे कॅन्सल झाले, हे कॅन्सल झाले, यांचं काय करायचं, बरोबर. तर तसं नव्हे.
मग आता त्याला टॅन मध्ये आणायचे आपण कॉस न डिवाइड करू सगळीकडे. म्हणजे मग एक उदाहरण सोडलं होतं बघा 1 मायनसचं सुरुवातीच त्याच्याच भाषेत आहे. मग इथे एक वाक्य y इक्वल टू त्याच्यावर द्यायचं वाटल्यास डिवाइडिंग टू n and d by cos of 7/2 वाक्य द्यायचं किंवा आपण ते भागायचं डायरेक्ट भागायचं. आता मग cos 7/x/2 मायनस दॅट ते झाले 1 मायनस वाटल्यास एक स्टेप देतो sin 7x/2 डिवाइडेड बाय cos 7x/2 परत त्याला डिवाइडेड बाय 1 प्लस cos 7x/2 न तुम्ही अंशाला छेदाला भागताय 7x/2 अपॉन cos 7x/2. तर इथं ब्रॅकेट आहे झालं आणि दॅट इज इक्वल टू आणि मग आता मी त्या एकला पण मग सारखंच कॉल करतो tan इनवर्स ऑफ 1 म्हणजे टॅनच्या भाषेत कोण tan ऑफ π/4 मायनस इथं आलं तुमचं tan 7x/2 व्यवस्थित डिवाइडेड बाय इथला ब्रॅकेट इथं पूर्ण करू त्यानंतर 1 प्लस tan π/4 into tan 7x/2 आणि मगाचं सूत्र आलं tan of a minus b चं कारण tan a minus tan b upon 1 plus tan a into tan b आणि मग tan तयार. that is a tan inverse of tan of a minus b a च्या ऐवजी π/4 b च्या ऐवजी 7x/2 अँगलचा ब्रॅकेट पूर्ण इन्व्हर्सचा ब्रॅकेट पूर्ण आणि मग आलं तुमचं tan इन्व्हर्स tan. किती सिंपल आलं बघा कसे सूत्र उपयोगात आणले आणि दॅट इज π/4 मायनस 7x/2. तर असं त्याचं रूपांतर झाला आणि मग आता काम संपेल इथं येतो तर सी देअर आणि मग आता dy/dx इक्वल टू तर dy/dx इक्वल टू डायरेक्ट दिलं तरी चालतंय π/4 कॉन्स्टंट 0 लिहा x चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 7/2 आणि म्हणून आन्सर आलं dy/dx इक्वल टू मायनस 7/2 झालं. त्यानंतर तर असे हे उदाहरण वेल दे आर ऑब्झर्व वेल डिस्कस वेल कॉन्सन्ट्रेट वेल. त्यानंतर अजून हे आपण 8व्या टाइप मध्ये आहोत नाही 7th टाइप मध्ये आहोत असं बरेच आहे. आणखी एक बघूया तर सी देअर 9th एक्झाम्पल. बाकीचे जे शक्य म्हणजे मला वाटते तेवढे घेतले बाकीचे तुम्ही ट्राय करायचे. y इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ cosec x plus cot x cosec x plus cot x. तर विचार करत चालायचा. त्यानंतर बघा आता मग यांच्याबद्दल काही सूत्र नाही मग त्यांच्या मूळ भाषेत अशा वेळेस यायचा. y इक्वल टू झालं सुरुवात tan इनव्हर्स y चं स्वरूप आहे डेरिव्हेटिव्ह तर आपण पार शेवटी मिळवतो बघा. मग कोसेक म्हणजे कोण 1 अपॉन साइन झालं काम प्लस कॉट म्हणजे कोण कॉस अपॉन साइन झालं. बघा किती व्यवस्थित चाललंय. त्यानंतर tan इनव्हर्स ऑफ मग छेद समान तुम्ही अंशाची बेरीज करू शकता 1 प्लस कॉस ऑफ x अपॉन साइन x आणि आले आपले सूत्र. मग एक ते सूत्र येतात फक्त अँगल थोडासा चेंज असतो x असतो 7x असतो 4x असतं 3x/2 असतं सूत्र मात्र तेच आणि मग काम संपलं. tan इनव्हर्स ऑफ 1 प्लस cos of 2 theta equal to 2 times cos square theta इथं थीटा च्या ऐवजी x त्याचा अँगल हाफ आणि sin of 2 theta equal to 2 times sin theta into cos theta that is 2 times इथला अँगल तुमचा x/2 that is cos x/2 इथे इंटू आहे हा that is into आणि मग बरोबर स्वरूप देता येता that is equal to tan इनव्हर्स ऑफ अवघड होतं सोपं झालं कोणामुळं सूत्रामुळं आणि हे दोन कॅन्सल एक पॉवर cos से कॅन्सल शिल्लक राहिलेलं इथं देऊ cos x/2 अपॉन sin x/2. तर हे असं स्वरूप प्रत्येक ठिकाणी आपल्याला उपयोगाला येणार. आता तर येतच आहे पुढे पण ते इंटिग्रेशन मध्ये उपयोगीचं ठरेल. त्यानंतर आणि मग tan इनव्हर्स ऑफ मग cos अपॉन sin आलंय अँगल x/2 आहे याचा अर्थ cot x/2 बरोबर. मग तो tan इनव्हर्स cot इनव्हर्स फंक्शन आहे मग cot ला tan मध्ये आणू परत तेच टेक्निक अलाइडचा उपयोग tan ऑफ π/2 मायनस अँगल थीटा इथला x/2 आणि मग किती साधं झालं बघा.
y equal to tan inverse tan, that becomes inverse away minus x by 2 आणि मग डेरिव्हेटिव्ह किती सोपा, that is dy by dx equal to हे मुद्दाम द्या, याचा तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेताय आणि मग आन्सर फायनल द्या मायनस that of the 1/2. त्यानंतर आणि याच्यात आता शेवटचं बघा, that is also interesting. तर हे उदाहरण फार उपयोगीचे आहेत. सूत्र आपल्याला ते मजबुरी करतात पाठ करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी. त्यामुळे पाठ आपोआप होत असतं. तुम्ही उदाहरणं सोडवा, युअर कॉन्फिडन्स बिकम्स वेल. त्यानंतर बघा आता, तर सी दॅट y इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ, तर स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस मगाचे सूत्र आले का साइन ऑफ 4x by 3 प्लस एकच सूत्र आहे, फक्त त्यांनी कसं दिले ते बघा. अवघड आहे ते दिसायला, परंतु सूत्राचा उपयोग केला की एकदम सोपं होणार. 1 मायनस साइन ऑफ 4x by 3 डिवायडेड बाय छेदस्थानी तेच वर्गमूळ आहे का 1 प्लस साइन ऑफ 4x by 3, परंतु साइन बदलतंय मायनस स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन ऑफ 4x by 3. तर असं ते आहे. आणि मग आताच आपण त्या 1 प्लस साइन ऑफ थिटाला कसं लिहायचं ते विचार केला, मग त्याप्रमाणेच चालायचं आता. तर सी दॅट इज इक्वल टू, मग आता इथला अँगलचा अगोदर विचार करा, थोडासा साईडला वाटल्यास बघायचं. आपलं सूत्र असतं साइन ऑफ 2 थिटा इक्वल टू, बघा त्याचा उपयोग करायचा आहे 2 टाइम्स साइन थिटा इंटू कॉस थिटा किंवा 2 टाइम्स कॉस थिटा इंटू साइन थिटा. मग याचा डबल अँगल असतो, इकडं निम्मा येतो. मग 4x by 3 च्या निम्मे किती येणार, 8x by 3 नाही येणार, याच्या निम्मे म्हणजे याचा 1. कधी कधी साध्या गोष्टी आपल्या लक्षात येत नाहीत. आणि हा अँगल तुमचा किती येणार आहे, हा 2x by 3. हा डबल नाही होत, तर तो त्याच्या निम्मा होतो. लक्षात आलं. म्हणून आता तिथं थोडंसं विचार करायचा आणि मग त्या 1 ला त्याच हाफ अँगलच्या भाषेत लिहायचं. मग 4x by 3 चा निम्मा अँगल कोण आला तुमचा 2x by 3, त्याला आपण भागतो. आणि मग आता बघूया, तर कॉट इनवर्स ऑफ, थोडंसं मोठी फंक्शन आहे परंतु लक्षात येतच वर्गमुळात. इथं बघा, मग आता मी त्याला एक्सप्रेस करतो 1 ला कॉसच्या भाषेत. कॉस म्हणजे कॉस आणि साइनच्या, कॉस स्क्वेअर ऑफ त्याच्या निम्मा अँगलाला 2x by 3 प्लस साइन स्क्वेअर ऑफ सी दॅट 2x by 3 आणि इथलं साइन प्लस बघा दॅट इज नाव, आणि इथं साइन ऑफ 2 थिटा आहे, तर 2 टाइम्स त्याच्या निम्मा अँगल साइन ऑफ 2x by 3 इंटू कॉस ऑफ 2x by 3 झालं. हा एक स्क्वेअर रूट झाला. मग बाकीच्यांना त्याचप्रमाणे लिहायचं, फक्त साइन कुठला बदलेल, याचं बदलेल. इथं देतो हा प्लस, मग परत तेच वर्गमूळ आहे, अँगल सुद्धा तेच, cos स्क्वेअर 2x by 3 प्लस साइन स्क्वेअर 2x by 3, इथं मायनस 2 टाइम्स साइन 2x by 3 इंटू कॉस 2x by 3 झालं. हा अंश होता. आणि मग मी इथं एक देतो ब्रॅकेट. आता थोडंसं हायर आहे, हायर म्हणजे काय, फक्त एकच सूत्र आहे, फक्त थोडंसं काळजीपूर्वक. आणि अंशस्थानी तेच वर्गमूळ आहेत. आता मी काय ते लिहित नाही, तुम्ही लक्ष ठेवायचं. आणि मायनस तेच आले, फक्त मायनस साइन इथं आला. आणि मग आता बघूया ते पूर्ण वर्ग कसे होतात ते. कॉट इनव्हर्स ऑफ, हेच वर्गमूळ इथं, हे वर्गमूळ इथं, कारण फरक अजिबात नाही, तरी ते कॅन्सल होत नाही, भागाकार नाही करतात. तुम्हाला हे कॅन्सल झाले, हे कॅन्सल झाले, बघासारखं झालं. कॉट इनव्हर्स ऑफ बघा आता, मग हा कोणाचा वर्गमूळ आलं, हे वर्गमूळात देतो आता बघा. मग पहिला ब्रॅकेट या प्लस साइन आहे, याचा अर्थ तो cos 2x by 3 प्लस साइन 2x by 3 चा पूर्ण वर्ग आला. आता इथं फायदा होईल. त्यानंतर इथलं साइन प्लस बघा काळजीपूर्वक स्क्वेअर रूट ऑफ, आता इथं मायनस साइन आहे, वर्ग तोच, फक्त साइन बदलणार. cos 2x by 3 मायनस साइन 2x by 3 त्याचा तो पूर्ण वर्ग. हा झाला न्यूमरेटर. 1 प्लस म्हणून प्लस, 1 मायनस म्हणून मायनस, याचा वर्ग कराय हेच मिळणार डिवायडेड बाय छेदस्थानी तेच वर्गमूळ आहेत, फक्त साइन मात्र मायनस. आता एक्सप्रेसच करतो cos 2x by 3 प्लस साइन 2x by 3 आणि तो आहे त्याचा पूर्ण वर्ग मायनस
परत वर्गमुळामध्ये cos 2x/3 मायनस sin 2x/3 परत त्याचा स्क्वेअर. तर ह्या स्क्वेअर साठी वर्गमूळ नाहीसे करण्यासाठी तर एवढा प्रयत्न केला. म्हणजे 1 ला कोण लिहिलं, साइन ऑफ 2 थिटाचं सूत्र कसं उपयोगात आणलं हे ऑब्झर्व करायचा, बरोबर मिळतं. आणि मग ऑब्झर्व करा कॉट इनव्हर्स ऑफ. मग आता आपल्या वर्गमुळातला प्रश्न मिटला. मग हे पूर्ण वर्ग आहेत, वर्गमुळामध्ये कोण कोण अँगल येते बघा. cos 2x/3 प्लस sin 2x/3 झालं. पुढचा रिमूव्ह करू, त्याशिवाय मिळणार नाही. तर हे चांगलं उदाहरण होतं, त्यामुळे अशा उदाहरणावरती लक्ष ठेवायचं. आपली ती बुद्धिमत्ता चेक करतात. आपल्याकडे आहे म्हणून ते चेक करतात, नसते तर कशाला. बरोबर. इथं प्लस साईन आलं, तर प्लस साईन आहे त्यामुळे डायरेक्ट वर्गमूळ घ्यायचा. मायनस असतो तर ब्रॅकेट टाकावा होता. बघा बिलो साईडला कसं होत आहे. cos of 2x-3 मायनस साइन ऑफ 2x-3. तसं हे उदाहरण सोडवणं आपल्या कंपोजिटनं शक्य नाही, इन्व्हर्सनं तर शक्यच नाही. पण तो सूत्राप्रमाणे ते कसं इझिली होत गेलं बघा. डिवायडेड बाय, आता छेदस्थानी तेच वर्गमूळ. cos 2x/3 प्लस sin 2x/3. आता कंस पाहिजे, परंतु इथलं साइन मात्र आहे मायनस. वाटल्यास ब्रॅकेट टाकवा, म्हणजे आणखी तुमच्या मनातली शंका नाहीशी होणार. आणि मग इथं वजा साइन cos 2x/3 मायनस, म्हणून स्टेप बाय स्टेप चला. 2x/3 ती स्टेप पुढच्या स्टेपला मदत करते. झालं. आता मागच्या स्टेपचा उपयोग आपण केला, आता इथं आपण आलो. हे सगळं y बरोबर आहे, अजून डेरिव्हेटिव्ह नाही. कॉट इनव्हर्स ऑफ. आता अंशस्थानचा विचार करा. प्लस साइन आहे, काही प्रश्न नाही. हे प्लस आणि हे मायनस कॅन्सल झाले. आणि मग बघा कसं शिल्लक राहिलं साधं 2x/3 डिवायडेड बाय. इथं मिस्टेक होते. आता इथं मायनस साइन आहे, कंसाच्या बाहेर आहे. मग cos 2x/3 मायनस cos 2x/3 कॅन्सल झाले. sin 2x/3 वजा वजा अधिक, आणि मग झाले 2 टाइम्स sin 2x/3 ब्रॅकेट पूर्ण. आणि मग किती साधं आलं बघा. कॉट इनव्हर्स ऑफ. हे दोन कॅन्सल, 2x/3 अँगल समान, cos अपॉन sin आलं कॉट, आणि आला अँगल 2x/3. आणि मग शेवटी बघा. अँड देअरफॉर बाय आवर इनव्हर्स वे कॉट इनव्हर्स कॉट कॅन्सल, आणि किती छोटीशी फंक्शन राहिली बघा. दिसायला किती आवड दिसत. वर्गमूळ आहे, अपूर्णांकातले अँगल आहे, बेरीज वजाबाकी आहे, बरोबर. आणि मग हे टेक्निक आपल्याला मदत करतं. फक्त सूत्र dy by dx इक्वल टू दॅट ऑफ द 2/3. तर असं हे 7th टाइप ऑफ एक्झाम्पल्स दॅट ओव्हर. शक्यतो सगळे नाही शक्य, पण जेवढे मला घेण्यासाठी योग्य वाटले ते घेतले. बाकीचे तुम्ही ह्या प्रमाणे ट्राय करणं काम आहे. झालं. त्यानंतर आता 8th टाइप. त्याच्यातलं एखाद दुसरा सोडू. परत तेच डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू x और फाइंड dy by dx. फाइंड dy by dx. थोडासा बदल होईल, पण आपल्याकडे पर्याय आहेत. तर सी दॅट फर्स्ट साइन इनव्हर्स ऑफ. बघा टेक्निक तेच, एक उदाहरण आलं की तुम्हाला त्या टाइप नुसार सोडवता येतं. 4 sin x प्लस 5 cos of x. त्यामुळे ऑब्झर्व करता आलं पाहिजे. डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 41. स्क्वेअर रूट ऑफ 41. तर आता याचा प्रयत्न कसा होतोय ते बघूया. तर सी दॅट इथं पण डेरिव्हेटिव्ह एकदम सिंपल असेल. फक्त आता आपल्याला काय काय करायचं ते काळजीपूर्वक ऑब्झर्व करा. y इक्वल टू साइन इनव्हर्स ऑफ 4 sin x प्लस 5 cos x अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 41. मग आता त्या सहज गुणकाला थोडा वेळ आउटसाइड घेऊया. आउटसाइड म्हणजे त्याला असं मी लिहितोय, का लिहितोय ते पुढे कळेल. y इक्वल टू साइन इनव्हर्स ऑफ. मग त्या sin x ला मी इकडे घेतो, गुणाकार आहे, काही अडचण नाही. आणि 4 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 41 ला इकडे, किंवा तुमच्या मनात शंका नको, थोडा वेळ आहे तसंच लिहितो. नाही तर परत तुम्ही म्हणा अँगल कुठून आला. 4 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 41 इंटू sin x प्लस 5 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 41 इंटू cos ऑफ x. असंच टेक्निक बाकीच्या उदाहरणात अप्लाय करायचं. तर हे झालं y. आणि मग आता त्या सहगुणकांचं निरीक्षण करायचं.
आउटसाइड तरी घ्यायचं. तुम्ही वर्गमुळात 41 कॉमन आलेत पण तिथे कोणाशी तरी रिलेट आहेत. बघा आता मग वर्गमुळात 41 ही जी क्वांटिटी आहे ती 4 आणि 5 शी कुठंतरी निगडीत आहे, रिलेटेड आहे. आणि मग बघा तर 4 स्क्वेअर दॅट इज 16, 5 स्क्वेअर दॅट इज 25 अँड दॅट ॲडिशन बिकम्स दॅट ऑफ द 41. आणि ते आता आपल्याला मदत करणार. म्हणून तर हे ऑब्झर्व करायचा. बरोबर 41 मध्ये हे आहेत. 4 चा वर्ग 16, 16 5 चा वर्ग 25, 25 अधिक 16 बरोबर 41. आणि मग त्यासाठीच ते आहेत आणि ते कॉन्स्टंट आहेत. त्याला ट्रिगोनोमेट्री मध्ये आपण मानू. आता मानायचं काय हे ह्या फंक्शनवरती अवलंबून असणार. आणि मग आपलं आउटसाइड फंक्शन साइन इन्व्हर्स आहे. जर त्याला साइन आलं तर वेल, नाहीच आलं तर कमीत कमी कॉस तरी यायला हवं. आता आपल्याकडे सूत्र आहे. मग हे आता ऍडिशन फॉर्म्युलाचा उपयोग होणार. साइन ऑफ ए प्लस ऑर मायनस बी आणि कॉस ऑफ ए प्लस ऑर मायनस बी. मग साइनच्या सूत्रामध्ये कसं असतं, त्या टर्म असतात तुमच्या साइन ए कॉस बी साइन तेच आणि अँगलचा क्रम तोच, फक्त इथं मात्र कॉस ए साइन बी. म्हणजे इथं प्लसला प्लस आलं, मायनसला मायनस. आता कॉस ए प्लस बी किंवा मायनसला कसं असतं, टर्म समान असतात. कॉस ए कॉस बी परंतु साइन मात्र विरुद्ध असतं. इकडं प्लस इकडं मायनस, कॉस ए इनटू दॅट ऑफ द कॉस बी. तर ह्या सूत्रांचा उपयोग करायचा आहे. आपण साइन आणण्याचा प्रयत्न करू. म्हणजे आपलं एक स्टेप तेवढीच कमी होते. नाही चाललं तर कमीत कमी कॉस तरी आणावं लागेल. पण ते येत आहे. मग आता साइनचा उपयोग करू. साइन ऍडिशन फॉर्म्युल्याचा इथं प्लस साइन आहे, आपल्या अँगल मध्ये पण प्लस येणार. आणि मग आता मी त्याला मानतो काय ते बघा. लेट अस सपोज दॅट कॉस अल्फा इक्वल टू 4 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 41. हे सुद्धा का मानता येते ते बघा. आणि साइन अल्फा इक्वल टू 5 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 41. बघा आता आपले ट्रिगोनोमेट्रीचं सूत्र जर त्यांनी सॅटिस्फाय केलं तर हे मानलेलं योग्य. आणि मग आता आपलं कॉस स्क्वेअर बघूया. कॉस स्क्वेअर अल्फा प्लस दॅट साइन स्क्वेअर अल्फा त्याच प्रमाण असतात ते. म्हणून तर आपण 4 आणि 5 चा विचार 41 प्रमाणे केला. मग 4 चा वर्ग 16, 41 वर्गमुळात आहेत त्याचा पूर्ण वर्ग आला 41, 5 चा वर्ग 25 हे आले 41 आणि म्हणून आलं तुमचं 1. पण 41 अपॉन 41. आणि मग त्या मानलेल्या क्वांटिटीनं आपली ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटी सॅटिस्फाय केली. याचा अर्थ मानलेलं तुमचं योग्य आहे. बरोबर. आणि मग आता बघा अल्सो हे झाले, हे सॅटिस्फाय झालं तर हे मानलेलं योग्य, नाही तर नाही. अल्सो टॅन अल्फा इक्वल टू, टॅन अल्फा बरोबर काय येणार आता तुमचं साइन अल्फा अपॉन कॉस अल्फा. आपल्याला ते पुढे उपयोगाला पडेल. मग 5 भागिले 41 4 भागिले 41 याचा अर्थ ते कॅन्सल झाले, छेद समान होता, 5/4 आले. आणि मग टॅन अल्फा इक्वल टू 5/4 ते आपल्याला नंतर उपयोगाला येईल. टॅन अल्फा इक्वल टू 5/4 and therefore alpha equal to tan inverse of 5/4. याच्यातलं कोणतं उपयोगाला येतंय ते उपयोगात आणू शेवटी. आणि झालं 1. तर ही ऍडजस्टमेंट महत्वाची आहे. असं हे फक्त सहगुणक बदलतील, 5 6 काहीतरी देते पण त्याचं नातं छेदस्थांच्या संख्येच्या बरोबर असणार. साइन इन्व्हर्स आला तर साइन आणायचा प्रयत्न करायचा, कॉस इन्व्हर्स आला तर कॉस आणायचा प्रयत्न करायचा. नाही आला तर साइनला इन्व्हर्सला कॉस तरी आणा, कॉस इन्व्हर्सला साइन तरी आणा. आणि मग आता इक्वेशन अबाउट इक्वेशन बिकम्स y इक्वल टू तेच आहे साइन इन्व्हर्स ऑफ 4 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 41 ला आपण आता काय म्हटलं इथं कॉस अल्फा इनटू साइन x प्लस त्यानंतर इथं रिमूव्ह करतो थोडा वेळ. त्यानंतर 5 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 41 ला काय आलं तुमचं आता साइन अल्फा इनटू कॉस ऑफ x. आणि आपलं काम सोपं झालं. एकाच मिनिटात डेरिव्हेटिव्ह आता मिळून जाईल. पण थोडंसं सूत्राप्रमाणे जायचा. मग साइन ऑफ a प्लस b मध्ये साइन टर्म अगोदर असते. तसं लिहिलं तरी चालतं कारण प्लस साइन आहे पण तुमच्या सूत्राप्रमाणेच येतो. मग आता अगोदर अँगल x घेऊ आपण, त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला महत्वाचा आहे. मग साइन x इनटू कॉस अल्फा, तसंच x आणि अल्फा क्रमवार आणा, सूत्र उपयोगात आणायला सोपं. साइन x कॉस अल्फा प्लस कॉस x साइन अल्फा. आणि हे आहे आपलं साइनचं एक्सपान्शन साइन ऑफ a प्लस b. a च्या ऐवजी x तर b च्या ऐवजी अल्फा. आणि किती साधं झालं बघा. एवढी फंक्शन ती सोपी
म्हणजे सोपी नव्हती आपल्या सूत्रांमुळे ती सोपी झाल्या. आणि मग आपला y किती साधा आला बघा. साइन इन्व्हर्स साइन राहिलं फक्त x प्लस अल्फा. म्हणून तर इथं अल्फा आपण मानलं होतं. एखाद्याने विचारलं अल्फा कोण आहे ह्या उदाहरणातला, तर हे त्याचं उत्तर आहे. म्हटल्यास पुढे देऊ. and therefore y equal to x plus tan inverse of 5/4. बरोबर. आणि मग आता काम संपलं. तर असं हे चांगले उदाहरणं आज आपण डिस्कस केल्या. आता डेरिव्हेटिव्ह एकाच मिनिटात मिळेल. and therefore dy by dx equal to, थोडंसं स्टेप देतो, टाईप बदललंय, लक्ष ठेवायचं. तुम्ही म्हणणार याचा डेरिव्हेटिव्ह हाच का म्हटलं की विचार करायला आपण सुरुवात करायची. बरोबर. आणि मग आता इथं विचार करायचा. दॅट इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ एक्स, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस टॅन इनव्हर्स ऑफ 5/4. तिथं एक्सचा काही संबंध नाही, व्हेरिएबलचा काही संबंध नाही. याचा अर्थ ती क्वांटिटी कॉन्स्टंट आहे म्हणून डेरिव्हेटिव्ह आला 0. आणि मग शेवटी आन्सर बघा किती व्यवस्थित छान मिळालं. dy by dx इक्वल टू 1. तर असं ते उदाहरण होतं. तर इथंच थांबू, जास्त तुमच्याकडे बंधन नको. तर बाकीचे उदाहरण तुम्ही बघायच्या, जे राहिले असतील ते बाकीचे पुढच्या याच्यामध्ये ऑब्झर्व करू. तर वेल